हे गाईज, सो वी आर ऑफ टू मामाज विलेज. कारण आम्ही एवढ्या वर्षापासून कुठेही गेलेलो नव्हतो आणि आम्हाला म्हणजे मला तर सुट्टी भेटतच नव्हती कारण माझी 10वी होती आणि माझ्या ताईला पण सुट्टी भेटत नव्हती. पप्पांना तर नाहीच नाही त्यांच्या जॉबमुळं, पण आम्हाला शेवटी सुट्टी मिळाली आणि आम्ही पॅकिंग बॅग वगैरे पॅक करून आम्ही आमच्या मामाच्या गावाला निघालो. आणि हा पुणे एक्सप्रेस वे ज्या रस्त्यातून आम्ही आता सध्या चाललेलो आहे. आणि हे गरमीचे दिवस तर आहेच आणि त्याच्यावरून ट्रॅव्हलिंग, ओ माय गॉड, इट्स रिअली सो टफ गाईज. बट एनिवेज आम्हाला जायचं तर आहेच कारण एवढ्या वर्षापासून मुहूर्त म्हणतो ना आपण, तो लागत नव्हता आणि शेवटी एवढ्या वर्षाच्या नंतर आम्हाला मुहूर्त लाभला आहे, तर आम्ही निघालो आहोत. इकडे सीट बेल्ट लावायचा प्रयत्न चालू आहे कारण की एक्सप्रेस वेवर कंपल्सरी सीट बेल्ट लावा लागतो. चलो, माझी बहीण मस्तपैकी आरामात तिचा विंडोचा व्ह्यू एन्जॉय करते आणि साईड बाय साईड मी फ्रंट व्ह्यू एन्जॉय करते कारण की मला साईड व्ह्यूपेक्षा फ्रंट व्ह्यू आवडतो. सो आम्ही रात्री संगमनेरला आलो होतो आणि आज आमचा प्लॅन आहे की आम्ही आज राहुरीला जाणार आहोत. असं हे करून सी, मी मेहंदी काढली होती, किती रंगली आणि जेव्हा नको पाहिजे असती तेव्हा ती मेहंदी होती. वाय आणि माझ्यासोबतच होती. इट्स अ लाईफ. ओके, लेट इट बी. चलो, आणि हा पहिलाच ऑन करते. हा ब्लॉग दोन्हीही मिक्स असतो, हिंदी, मराठी, इंग्लिश. ओके देन. तर ॲज आम्ही मामाच्या घरी पोचलो होतो, हे दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि मम्मी ब्रेकफास्ट करत होतो आणि इकडं मामी मस्त गरमागरम चपात्या आमच्यासाठी बनवत होती, खूप स्वादिष्ट. आमच्याकडे आज मांजर दूध प्यायला आली आहे. जशी पनवेलला असते तिकडे ही पण सेम कलर आहे तिचा जशी पनवेलला आहे, फक्त एवढा फरक आहे ती थोडीशी मस्त गुटगुटीत आणि ती खूप अशी बारीक झाली आहे. हे आमच्या घराच्या समोरचं व्ह्यू आहे, ज्या गल्लीत आम्ही राहतो. आणि ही गल्ली आमच्या समोर एक घर आहे आणि आमच्या साईडला सुद्धा. आणि हे खूप भारी शांत वाटतं खरं सांगू तर. आणि याच्यानंतर आम्ही निघणार होतो राहुरीला आणि हे पुन्हा त्याचा रूट आहे. आणि आम्ही सकाळीच निघालो होतो राहुरीला कारण ऑब्व्हियसली पुन्हा दुपारभर आम्हाला त्या उन्हात नव्हतं शिजायचं, त्याच्यामुळं आम्ही घरातून लवकरच निघालो होतो. बट तरी तुम्ही ऊन बघू शकतात की किती ऊन होतं. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने आम्ही पुढे गेल्यानंतर उसाचा रस घ्यायला एका जागी थांबलो होतो आणि त्या जागेच्या समोर एवढं भारी शेत होतं, एवढं रान म्हणू शकतो आणि एवढं गार वारं लागत होतं खरं सांगू तर. आणि हे त्याच्यासमोर एक घर होतं, तुम्ही बघू शकता ते घर किती भारी कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. आणि इकडं मी आणि मम्मी उसाचा रस घेत आहोत मस्त गार गार. आणि इकडे पप्पा मस्त पाय पसरून बसले आहे. आणि अगेन वी आर ऑफ टू. आणि त्यानंतर आम्ही लंच करायला एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. या हॉटेलचं नाव रिद्धी सिद्धी हॉटेल आहे आणि याचा ॲम्बियन्स खूप भारी होता. सोबत जेवण महत्त्वाचं म्हणजे खूप भारी होतं. हे सर मम्मी पप्पा हाय करताना. मला याचं जेवण स्पेशली खूप आवडलं आणि सगळं खूप भारी होतं. अँड हे आमचं जेवण आहे. आम्ही मिक्स व्हेज आणि रोटी ऑर्डर केली होती. येस, वी रिअली लव दिस प्लेस ॲक्च्युली. आणि हे राजगुरुनगरच्या त्या रोडवर आहे आय थिंक कुठंतरी. अँड देन वी आर अगेन ऑफ टू राहुरी. आणि रोडवर जाताना आम्हाला दिल्ली गेटसुद्धा दिसलं होतं. हे दिल्ली गेट आहे, खूप भारी होतं. ऑब्व्हियसली आतमध्ये जायला परमिशन नव्हती तर आम्ही नाही गेलो. आणि हे दुसरं आहे, हे पण खूप भारी याचं कन्स्ट्रक्शन होतं. आर्किटेक्ट पण खूप भारी होतं, इस्लामिक आर्किटेक्टमध्ये बनवलं होतं हे. सो हाय एव्हरीवन, आज गाडी धुण्याचा आमचं निघालेला आहे प्लॅन कारण की प्रवासामधून गाडी भरपूर घाण होते. तो सुरुवात म्हणजे
थोडंफार पाणी मारून झाडलं आहे आणि अर्धी गाडी पण साफ करायला लागलो आहे. पप्पा पाणी वगैरे घेऊन येतात आहे. गाडी काय आपली मोठी नाही, छोटीशीच आहे, पण काय मेंटेन करावा लागतो. देन लेट्स गो. हे ॲक्च्युली शेवगाचे शेंग असतात ना, त्याचे झाड आहे. पण आम्ही आता काढल्यामुळे एवढे शेंग तुम्हाला दिसणार नाही, पण याला आहेत, होते म्हणजे बरेच होते. आणि हे छोटंसं झाड आहे. हे सगळे छोटे झाड खालचे तुम्हाला दिसतात आहे ना, हे बघा, हे वालं घ्या किंवा ह्या साईडला पण आहेत. हे सगळे फुलांचे झाड आहे. आणि हे सगळ्यात मोठं झाड आहे. हे ॲक्च्युली पेरूचं झाड दिसतंय मला, पण काय सीझन आहे नाही तरी येतच नाही त्याला. आणि आपण हे देवाला वाहतो, त्याचे फुलं आहे. आणि हे सगळ्यात मोठं मला झाड दिसतं, लिंबाचं झाड आहे सगळ्यात मोठं. एवढं दाट पण आहे ह्या लिंबाच्या झाडाला. आणि छोटंसं झाड, काय कायच्या शेंड्या पण आम्ही तोडल्या आहे, कारण की एवढं वरती हात पोचत नाही. नुसते वाढत वाढत जाण्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या. उन्हाळ्यामध्ये कसं अजून 2 वर्ष आहेत. हे पहा, आंब्याचं झाड आहे. याच्यामध्ये आंबा दिसतो तुम्हाला, कैरी आलेली छोटीशी. एवढं काय दिसत तर नाही याला. याचं खूप बघावं लागतं बाबा, कुठं आहे की नाही. अशी एकदम बारीक झाडं असल्यामुळे एवढं गरम तर होत नाही, नाही तर एवढा चटका लागला असता ना उन्हाचा. हे आमच्या ॲक्च्युली घराच्या पाठीमागे, म्हणजे हे तुम्हाला दिसतंय ग्रीन कलरचं. इथून बघा, हे आमचं घर आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली समोर यांनी सगळं गार्डनिंग केलेली आहे. आणि इकडे मला जस्ट तुम्हाला असे छोटे छोटे रोजेस पण आहेत याला बऱ्यापैकी. बस मधून मधून मला दिसत असतील छोटेसे बटरफ्लाय, छोटे छोटे हिबिस्कसचे फ्लावर्स पण आहेत. आज मंगळवार असल्यामुळे छोटे छोटे फ्लावर्स पण येतील. हे सर्व पप्पांचं घर आहे खालचं. सगळं अर्ध झाडांनी झाकलेलं तर आहे, पण एवढे काही फुलं वगैरे येत नाही, काय माहिती का म्हणून. इकडे बाबा होम करतात. छोटेसं वृंदावन आहे आणि हे बेलाचं झाड आहे. आमच्या घराच्या बाजूला शेत आहे, पण काय एवढं पेरणी वगैरे नाही आहे त्याला, म्हणून खूप गरम पण होतं. अर्ध्या साईडला पेरणी केलेली आहे, अर्ध्या साईडने असंच ठेवलेलं आहे.